पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण नियोजनाप्रमाणे आज इतिहासातील पहिला घटक भारतीय उपखंड आणि इतिहास याविषयी माहिती घेणार आहोत. यामध्ये महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये. दुसरा मुद्दा भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भारतीय उपखंड. तर इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये हा पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत. पहा, इयत्ता 5वीमध्ये आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्पर संबंध कसा आहे त्याचा विस्ताराने अभ्यास केलेला आहे. आदिमानवाच्या जीवनातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आदिमानव काय करत होता, कशा पद्धतीने त्याने वेगवेगळे शोध लावले, तंत्रज्ञानामध्ये कसा बदल होत गेला, चाकाचा शोध असेल, अग्नीचा शोध असेल, हे विविध शोध म्हणजेच एक प्रकारचं तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानामध्ये झालेला बदल आहे. अशा पद्धतीने मानव आणि तंत्रज्ञानातील बदल यांच्या परस्पर संबंधामध्ये कशा पद्धतीने बदल होत गेला हे आपण पाहिलेलं आहे. तर अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा देखील घेतलेला आहे. अश्मयुगीन संस्कृती म्हणजे कोणती होती मुलांनो? अश्मयुगीन संस्कृती म्हणजे ज्या काळामध्ये दगडाचा जास्तीत जास्त वापर केला जात होता ती अश्मयुगीन संस्कृती. तर नदीकाठची कृषीप्रधान संस्कृती ही नंतरची संस्कृती आहे. नंतर मानव स्थिरावला आणि मानव एका ठिकाणी राहून शेती करू लागला, ती संस्कृती. या सर्व प्रवासाचा आपण आढावा घेतलेला आहे इयत्ता 5वीमध्ये. तर पहा, इतिहास म्हणजे काय असतं? तर इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी असते. पहा, काय असतं इतिहास म्हणजे काय असतो? तर मानवी संस्कृतीच्या प्रवासात, मानवी संस्कृती महत्त्वाचा शब्द आहे, मानवी संस्कृती. तर मानवी संस्कृती म्हणजे काय असते? तर मानवी संस्कृती म्हणजे मानवाच्या खाण्यापिण्यापासून ते पूर्ण त्याचं परिसराशी जो संबंध आहे तो कोणते. आता पहा मानवी संस्कृती आहे, तर मानवी संस्कृतीमध्ये आता आपण कसे सण समारंभ साजरे करतो, त्याचबरोबर आपली ग्रंथसंपदा आहे, सर्व संस्कृती आहे. आणि ही संस्कृतीच्या या प्रवासामध्ये ज्या घडलेल्या घटना असतात त्या घटनांच्या भूतकालीन ज्या घटना आहेत, भूतकालीन म्हणजे कोणत्या घटना मुलांनो? भूतकालीन म्हणजे ज्या घडून गेलेल्या आहेत घटना. भूतकालीन म्हणजे घडून गेलेल्या घटना. या घटनांची सुसंगत मांडणी म्हणजेच इतिहास असतो. आणि इतिहासाचे मुख्य 4 आधारस्तंभ आहेत बघा. कोणते कोणते? स्थळ म्हणजे स्थळ, ठिकाण. काल म्हणजे काळ, व्यक्ती व समाज. हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. इतिहासाचा अभ्यास करतो म्हणजे आपण काय करतो? त्यामध्ये स्थळाविषयी माहिती घेतो, विशिष्ट काळाविषयी माहिती घेतो, विशिष्ट काळामध्ये कोणत्या व्यक्ती होत्या म्हणजे व्यक्तीविषयी माहिती घेतो, आणि समाज कसा होता. समाज म्हणजे काय? सर्व त्या काळी समकालीन म्हणजे त्या विशिष्ट काळामध्ये असणारे पूर्ण मानव जात किंवा ज्या एकत्रितपणे येऊन माणूस जेथे राहतो त्यालाच आपण काय म्हणतो? समाज म्हणतो. तर ह्या गोष्टी, ह्या 4 आधारस्तंभ आहेत. या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. पहा, भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. भौगोलिक म्हणजे काय असतं? स्थल म्हणजे ठिकाण, जमीन, हवा, पाणी या सर्व भौगोलिक बाबीशी संबंधित येणाऱ्या गोष्टी आहेत. मग ठिकाणसुद्धा भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय? तर पहा, इतिहास आणि भूगोल यांचं अतूट नातं आहे. अतूट म्हणजे न तुटणारं नातं आहे. म्हणजे आपण इतिहासाचा अभ्यास करत असताना भूगोलाचा संबंध येणार आणि भूगोलाचा अभ्यास करत असताना इतिहासाचा संबंध येणार. या इतिहास आणि भूगोलला आपण वेगळं करू शकत नाही. तर भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते. आता कशा प्रकारे परिणाम करते भौगोलिक परिस्थिती? तर पहा, आपण पाहूया भौगोलिक परिस्थिती कशी परिणाम करते. तर भौगोलिक परिस्थिती पहा, आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. तर यामध्ये आपण आहार जर घेतला
तर बघा कोकण किनारपट्टी आहे. कोकण म्हणजे जिथं समुद्र किनारा आहे तिथं काय आहे मुलांनो, तिथं आहारामध्ये माशांचं प्रमाण जास्त आहे. मासे तिथं जास्त प्रमाणात, कारण तिथं उपलब्ध जास्त आहेत मासे समुद्रकिनाऱ्यामुळं. वेशभूषा, जिथं कटिबंधीय प्रदेश आहे तिथं कमी कपडे घातले जातात. जिथं थंड वातावरण आहे तिथं काय केले जातात, जास्त कपडे घातले जातात, आणि उष्ण प्रदेशात कमी कपडे घातले जातात. घरबांधणीसुद्धा बघा, आपण जर आपल्याच महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला गेलो तर उतरत्या छपराची घरं पाहायला भेटतात आपल्याला. उतरत्या छपराची घरं, अशा पद्धतीची उतरत्या छपराची घरं पाहायला भेटतात. आणि अशा पद्धतीनं ह्या सर्व गोष्टीवर, भौगोलिक गोष्टीवरचा परिणाम होत असतो. कशावर? आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी. तर पहा, समाज जीवनसुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. बरोबर आहे ना? कारण आपण जे लोक डोंगराळ प्रदेशात राहतात त्यांना शिकारीवर अवलंबून राहावं लागतं. जमीन कसता येत नाही. आपण जसं मैदानी प्रदेशामध्ये सुपीक जमीन उपलब्ध असते तशी जमिनीची उपलब्धता कमी असते डोंगराळ प्रदेशामध्ये. पाण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे तिथं कष्टमय जीवन असतं. त्यामुळे डोंगराळ प्रदेशात लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध होतात. भाज्या वगैरे कमी प्रमाणात उपलब्ध होतात. तृणधान्य, गहू, ज्वारी हे सुद्धा काय होतात, कमी प्रमाणात उपलब्ध होतात. मग ते शिकारीवर जास्त अवलंबून राहतात, कंदमुळे खातात. तर पहा, तर तुलनेने मैदानी प्रदेशात पुरेशा प्रमाणात या गोष्टी उपलब्ध होत असतात. डोंगराळ प्रदेशात लोक काय करतात, मग जास्त शिकारीवर अवलंबून राहतात. शिकारीतून ते काय करतात. त्याचबरोबर डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीत इतर गोष्टीमध्येही आपल्याला फरक आढळून येतो. म्हणजे डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश हे उदाहरणादाखल आपण दिलेलं आहे. कारण का, भौगोलिक परिस्थितीचा मानवाच्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम होतो याचा आपण अभ्यास केलेला आहे या उदाहरणाच्या सहाय्याने. आता पुढे पहा, आता आपण काय पाहणार आहोत. आपला जो भारत देश आहे, आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पिके, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्याच्या आधाराने त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. बरोबर आहे. जगण्याच्या साधनांची मुबलकता जेथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. म्हणजे तिथे जगायला भरपूर साधनं उपलब्ध आहेत, चांगली जमीन आहे, पाणी आहे. तिथं मानव काय करतो, दीर्घकाळ वास्तव्य करतो. कालांतराने त्याचं रूपांतर कशामध्ये होते, ग्राम, वसाहती आणि नगरे यामध्ये रूपांतर होत असतं. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे इतर कारणामुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. पहा, पूर्वीच्या काळी दुष्काळ पडायचा, त्याचबरोबर रोगराई पसरायची, ते परकीय आक्रमण व्हायची. त्यामुळे लोक काय करायचे, असे गावाच्या गाव सोडून निघून जायचे दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या असतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे स्पष्ट होते. कारण स्थळाचा अभ्यास आपण भूगोलात करतो आणि इतिहासामध्ये सुद्धा स्थळ या संकल्पनेचा अभ्यास येतो. त्यामुळे इतिहास आणि भूगोलचं नातं कसं आहे, अतूट आहे. तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, दुसरा मुद्दा आपला काय आहे, भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. तर भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये पाहत असताना आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेली प्रदेश भौगोलिक दृष्ट्या काय आहेत, सलग आहेत. आता ह्यामध्ये आपण नकाशाच्या सहाय्याने हे समजून घेऊया. पहा, इथं नकाशा आहे, हा आपला भारत देशाचा नकाशा. आता यामध्ये सांगितल्याप्रमाणे पहा, नकाशामध्ये वरची दिशा जी असते, ही वरची दिशा जी असते ती कोणती असते, उत्तर दिशा असते. कोणती असते मुलांनो, उत्तर दिशा. आणि खालची दिशा दक्षिण. उजव्या हाताची आपल्या म्हणजे या बाजूची दिशा असते ही असते पूर्व दिशा. कोणती असते, पूर्व. ही असते पश्चिम दिशा. लक्षात घ्या तुम्ही, पूर्व, पश्चिम, वरी उत्तर आणि खाली दक्षिण. मग आपला भारत देश जो आहे तो भारत देशाच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे,
अरबी समुद्र आहे पश्चिमेला. पूर्वेला कोणता उपसागर आहे? बंगालचा उपसागर आहे. आणि दक्षिणेला जर पाहिलं आपण तर दक्षिणेला हिंदी महासागर आहे. कोणता महासागर आहे? हिंदी महासागर आहे. हिंदी महासागर. आणि यामध्ये पहा, श्रीलंका हा वेगळा देश आहे, आपल्या देशाची भूमी नाही. पण ही लक्षद्वीप बेटे जे आहेत, लक्षद्वीप बेटे आहेत, अंदमान निकोबार बेटे आहेत, हे आपल्या देशाचे भाग आहेत. आणि आपला जो देश आहे त्या मुख्य भूमीपासून फक्त अलिप्त असणारे हे 2च ठिकाणं आहेत, अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे. पहा इथं कंसामध्ये दिलेलं आहे भारत म्हणून, भारत. तर यामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, तर आपल्या देशाच्या पश्चिम दिशेला काय आहे? अरबी समुद्र आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, हिंदी महासागर आहे दक्षिणेला. आणि पहा उत्तरेला काय आहे? उत्तरेला पूर्ण हिमालय पर्वत पसरलेला आहे. पहा ही इकडे हिंदुकुश पर्वत रांग आहे, हा हिमालय, पूर्ण हिमालय पर्वताची रांग आहे आपल्या देशाच्या उत्तरेला. तर आपण पाहिलेलं आहे आपल्या भारताचं ठिकाण कशा पद्धतीचं आहे ते नकाशाच्या साहाय्याने. तर पहा आता यामध्ये भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये पाहत असताना, प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान बघा, आजचे पाकिस्तान, बांगलादेश हे इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. आजचा जो पाकिस्तान आणि बांगलादेश देश आहेत ते 1947 पूर्वी भारत देशाचाच भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. एक हिमालय, आपण पाहिलं हिमालय उत्तरेला आहे. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांची मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश आणि समुद्रातील बेटे जे आपण आता पाहिलेले आहेत, लक्षद्वीप बेटे आणि अंदमान निकोबार बेटे. या बाबी महत्त्वाच्या आहेत. आता त्यामध्ये पहा हिमालय, हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. हिंदुकुश, हिमालय आणि हिमालय पर्वतामुळे उत्तरेला जणू काय अभेद्य भिंतच उभा राहिली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. बघा, हिंदुकुश आणि हिमालय पर्वतामुळे मध्य आशियात जे वाळवंट आहे त्यापासून भारत अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. खुष्कीचा म्हणजे काय? तर जमिनीहून जाणारा म्हणजे पहा लक्षपूर्वक पहा, हिंदुकुश आणि हिमालय पर्वतामुळे काय झालं आहे, भारत मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. आणि हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. कोणत्या खिंडीतून जातो? खैबर आणि बोलन हा खुष्कीचा मार्ग म्हणजे जमिनीहून जाणारा मार्ग. मध्य आशियात यातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे. हा खुष्कीचा मार्ग मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी जोडलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. आता आपल्याला रेशीम मार्ग नकाशाच्या साहाय्यानं पण समजून घ्यायचा आहे. पहा मुलांनो, अगोदर इथं समजून घ्या तुम्ही, भारतीय उपखंडामध्ये कशामुळे हा भिंत उभा राहिलेली आहे? हिंदुकुश पर्वत आणि हिमालयामुळे. आणि यामध्ये खिंडी आहेत हिंदुकुश पर्वतातील. कोणत्या खिंडी आहेत हिंदुकुश पर्वतात? खैबर आणि बोलन. या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. तो काय करतो? मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी, मध्य आशियातून जो जातो प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला होता. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा, अरबी समुद्र वेगळा आणि अरबी प्रदेश वेगळा, अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. आता आपण नकाशाच्या साहाय्याने रेशीम मार्ग पाहूया. पहा नकाशा इथं, भारताचा नकाशा हा आपला भारत देश. तर पहा ही काय आहे? हिंदुकुश पर्वतरांग. ही काय आहे? हिंदुकुश पर्वतरांग आहे. ही हिमालयाची पर्वतरांग आहे, हिमालयाची पर्वतरांग. ह्या 2 पर्वतरांगामुळे जणू काही तर एक भिंतच तयार झालेली आहे भारताच्या उत्तरेला. आणि मग जो मध्य आशियातून जाणारा रेशीम मार्ग आहे, पूर्वी ज्या खिंडी होत्या त्या खिंडी कुठं? इथं खैबर खिंड आहे, बोलन खिंड आहे, इथं बोलन खिंड आहे, खैबर खिंड आहे का? मग ह्या खिंडीमधून तो मार्ग जात होता
पार इकडं काय आहे, इकडं चीन आहे. काय आहे, हे बोलन खिंड आणि खैबर खिंड. आणि या खिंडीतून मार्ग जाऊन पुढं काय जातो, तो मार्ग चीनमधून, म्हणजे इकडे येणार. चीन इथे आहे, ही चीन. चीनमधून काय करतो, तो मार्ग मध्य आशियातून जाऊन अरबी प्रदेशापर्यंत जातो. असा हा मार्ग आहे. त्यालाच रेशीम मार्ग म्हणून ओळखलं जातं. काय, कोणता मार्ग म्हणून ओळखले जाते, रेशीम मार्ग म्हणून ओळखले जाते. हिंदुकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडीतून कसा मार्ग जातो हे आपण पाहिलं. हिंदुकुश पर्वतातील खैबर आणि बोलन या खिंडीतून जाणारा खुष्कीचा मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. एवढं हे लक्षात ठेवा तुम्ही. खैबर आणि बोलन खिंडीतून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीनमधून निघून मध्य आशियातून अरबी समुद्रापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग कुठपर्यंत जाणारा, अरबी प्रदेशापर्यंत. अरबी समुद्र म्हणजे आपल्या देशाच्या पश्चिमेला जो आहे तो अरबी समुद्र. हा अरबी प्रदेश वेगळा आहे, अरेबियन. ह्या अरेबियन प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण रेशीम मार्ग का म्हणतात, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. पश्चिमेला जे देश होते त्या देशात पाठवल्या जाणाऱ्या मालामध्ये रेशीम प्रमुख असल्यामुळे त्या मार्गाला रेशीम मार्ग असं नाव पडलं. याच खिंडीतून मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. तेव्हा खैबर खिंडीचं चित्र इथं दाखवलेलं आहे. खैबर खिंडीचं चित्र छान. बघा आता पुढचा जो मुद्दा आहे, जो आपण सांगितलं होतं की भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे आहेत. त्यामधला पहिला भूप्रदेश आपण पाहिलेला आहे, हिमालय, नकाशात पण पाहिला. त्यानंतर आहे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेश. सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. तर सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य याच प्रदेशात उदयाला आली आहेत. आता तुम्ही गोंधळात पडू नका की हडप्पा संस्कृती काय आहे, प्राचीन गणराज्य म्हणजे कोणती, साम्राज्य, याचा अभ्यास पुढे येणार आहे आपल्याला. आपण हडप्पा संस्कृती बघणार आहोत, त्याचबरोबर वैदिक काळ पाहणार आहोत. तर ह्या सर्व संस्कृती आहेत. तर पहा, ह्या संस्कृती, ह्या नद्या पूर्वीच्या ज्या संस्कृती आहेत, हडप्पा संस्कृती असेल, ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणून देखील ओळखतो, ह्या सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्र नदीच्याच खोऱ्यात पाहायला भेटतात. कारण का, त्यावेळेला पाण्याचा मुबलक पुरवठा हा नदीकिनारी व्हायचा आणि त्याचबरोबर सुपीक जमीन देखील तिथं उपलब्ध असायची. त्यामुळे काय केलं जायचं, तिथंच लोक वसाहती करायचे. त्यामुळे तिथं संस्कृती निर्माण झालेली आहे. सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशानंतर आपण पाहणार आहोत थरचे वाळवंट. थरचे वाळवंट कुठे आहे, तर थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा, गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये पसरलेले आहे. राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागामध्ये थरचे वाळवंट पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानमध्येही जातो. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमालय प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. म्हणजे हाकरा नदी जी आहे की जिला पाकिस्तानमध्ये हाकरा म्हणतात आणि भारतामध्ये काय म्हणतात, घग्गर. काय म्हणतात, घग्गर. ही संस्कृती ह्या नदीपात्रामध्ये पसरलेली आहे. म्हणजे अनेक स्थळ तिथे विखुरलेली आहेत. आपण ही थरचे वाळवंट, त्याचबरोबर समुद्रकिनारचे प्रदेश पूर्ण अजून एकदा नकाशामध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी पहा दख्खनचे पठार.
एका बाजूला पूर्व किनारा, दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारा. यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. म्हणजे बहुतांश म्हणजे जास्तीत जास्त भाग या दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. द्वीपकल्प म्हणजे काय? 3ही बाजूला पाणी आहे पहा आणि एका बाजूला जमीन आहे. तुम्हाला नकाशाच्या सहाय्याने समजावून सांगणारच आहे. तर पहा, दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व पठार किंवा पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन म्हणजे कोणत्या पठारावरील? दख्खनच्या पठारावरील जमीन सुपीक असून तेथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. पहा, आता आपण ह्या दख्खनच्या पठारावर बऱ्याच संस्कृत्या होऊन गेल्या, एवढं लक्षात ठेवा. यामध्ये काय आहे महत्त्वाचं? कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. कृषीप्रधान संस्कृती. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते इथं दख्खनच्या पठारावर आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही येथे अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेली. ह्याला एवढं लक्षात ठेवा. आता पहा, समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशाशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील बंदरातून परदेशातील संस्कृतीशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. सागरी किनाऱ्याचे प्रदेश म्हणजे थोडक्यात आपल्याला 3 समुद्रकिनारे लाभलेले आहेत. हिंदी महासागर असेल, अरबी समुद्र असेल, त्याचबरोबर बंगालचा उपसागर असेल. हे किनारी प्रदेश, तिथून समुद्राच्या मार्गाने देखील काय व्हायचं? व्यापार चालायचा. तर समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. अंदमान आणि निकोबार, मग आपण ते ठिकाण पाहिलं बघा, अंदमान आणि निकोबार बेटांचं. तसेच लक्षद्वीप हे भारतातील बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. म्हणजे अंदमान निकोबार कोणत्या उपसागरात आहे? बंगालच्या उपसागरात. आणि लक्षद्वीप बेट अरबी समुद्रामध्ये आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे आहे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. ग्रीक खलाशाने हे पुस्तक लिहिले आहे, तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. आता पहा, आपण काय काय पाहिलं. आता थोडक्यात तुम्हाला नकाशाच्या सहाय्यानं सांगतो मी समजावून. पहा, आपण थरचे वाळवंट पाहिले. थरचे वाळवंट येथे आहे का? थरचे वाळवंट गुजरात, हरियाणा आणि राजस्थानचा काय प्रदेश येतो इथं, राज्य आहेत ते 3. जास्त गोंधळात पडू नका, जास्त घाबरू नका. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, पाठ वाचा आणि नकाशामध्ये ते ठिकाणं पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जास्त गोंधळ निर्माण होणार नाही. पहा, थरचा वाळवंट आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं होतं मुलांना? दख्खनचे पठार, जिथं कृषीप्रधान संस्कृती उदयास आल्या मौर्य साम्राज्यासारख्या. तर पहा, हा इटकरी कलरचा जो रंग आहे पूर्ण ही दख्खनचे पठार आहे. काय आहे? दख्खनचे पठार आहे. त्याचबरोबर हे काय आहेत? किनारी प्रदेश आहेत. हे किनारी प्रदेश आहेत. काय? किनारी प्रदेश. आणि इथं सह्याद्री पर्वत म्हणजेच त्यालाच पश्चिम घाट देखील असं म्हणतात. आणि हा इकडला काय आहे? पूर्व घाट आहे. इकडं पूर्वेला पूर्व घाट, पश्चिमेला पश्चिम घाट किंवा सह्याद्री पर्वतरांग. लक्षात येते? आणि बेटे, भारतीय बेटे कोणते?
बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे लक्षात ठेवा. आणि यानंतर आपण काय पाहिलं होतं, गंगा सिंधू या ज्या नद्या त्या, ही पहा, ही गंगा नदी आहे, ही सिंधू नदी आहे, ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. ही गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा नदीची ही खोरे आहे पूर्ण, आलं का लक्षात. ही ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, ही गंगा नदीचे खोरे. खोरे म्हणजे काय, जेवढ्या प्रदेशातून ही नदी वाहते किंवा जेवढ्या प्रदेशातून ह्या नदीला पाण्याचा पुरवठा होतो तेवढ्या पूर्ण प्रदेशाला त्या नदीचे काय म्हणतात, खोरे म्हणतात. काय म्हणतात, खोरे. तर पहा, आता भारतीय ह्यामधील एक शब्द तुम्हाला आला होता बघा, भारतीय द्वीपकल्प. तर पहा, भारताची रचना कशी आहे, इकडे पूर्व बाजूला पाणी आहे, पश्चिम बाजूला पाणी आहे, समुद्र आहे, खाली हिंदी महासागर आहे आणि हा सुळका पाण्यामध्ये घुसलेला आहे. यालाच आपण काय म्हणतो, द्वीपकल्प, भारतीय द्वीपकल्प आहे. आता भारतीय द्वीपकल्पामध्ये फक्त आपल्या भारत देशाचा समावेश होत नाही, तर त्यामध्ये बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, ह्या बऱ्याच देशांचा 5 ते 6 साधारणपणे देशांचा समावेश होतो. तर ते तिकडं न जाता आपल्याला लक्षात काय ठेवायचे, पहा, दख्खनचे पठार महत्त्वाचे आहे. आता आपण हा नकाशा कशामुळे पाहिला, कारण आपण प्राचीन भारताचा इतिहास पाहणार आहोत. मग प्राचीन भारत कसा होता, ठिकाणं आपल्या लक्षात आली पाहिजेत. सह्याद्री पर्वत म्हणलं, सह्याद्रीच्या रांगा म्हणलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे इथं ठिकाण कुठं आहे. इथं पश्चिम घाट म्हणलं की लक्षात आलं पाहिजे, किंवा पश्चिम घाट आणि सह्याद्री पर्वत एकच, त्याचं ठिकाण ही. पूर्व घाट म्हणलं की इकडं हे दख्खनचे पठार आहे, पूर्ण हिटकरी कलरचं आहे ते. त्यानंतर हे थरचे वाळवंट, ही हिमालय पर्वतरांग, ही हिंदुकुश पर्वतरांग. लक्षात येत आहे ना तुमच्या, या सर्व बाबी तुम्ही पाहून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पहा, भारतीय उपखंड, शेवटचा मुद्दा आहे. हा मुद्दा आपण काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तशी काही जास्त गडबड जर होत असेल तर तसं मला व्हॉट्सॲपवर सांगा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा, या पाठाचा वाचन करा. उर्वरित पाठ आपण उद्या पाहूया.